अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन येत्या 23 जानेवारीला होणार असून या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्यासंबंधीच्या विविध जाहिराती भाजपाकडून केल्या जात आहेत। यात करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये बालस्वरूपात असलेल्या रामाला पंतप्रधान मोदी हे मंदिरात घेऊन जात असल्याचं दाखवण्यात आलंय। या चित्राचा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं धुळ्यात निषेध व्यक्त करत हेच का तुमचे हिंदुत्व असा प्रश्न भाजपला विचारला आहे। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने प्रकाशित केलेल्या या चित्राचा धुळ्यात आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर निषेध व्यक्त करत भाजपाला सत्तेचा माज आल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं केला। तेज वार्ता न्यूज नेटवर्क धुळे। सोशल मीडियावर अपमान करणाऱ्या भाजपांच्या भक्तांचा प्रभू श्रीरामांचा सोशल मीडियावर अपमान करणारा सोशल मीडियावर जी पोस्ट व्हायरल होतीये की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मर्यादा पुरुषोत्तम सिंह प्रभू सिंहावर रामचंद्रांचा बोट धरून त्यांना मंदिरामध्ये घेऊन जात आहे। प्रत्येक सोशल मीडियावर न्यूज चॅनलवर सुद्धा चालली आहे, पण एकही हिंदू या गोष्टीचं खंडन करत नाहीये। हे हिंदूंचा अपमान आहे। मर्यादा पुरुषोत्तमांचा तर आहेच आहे, त्याबरोबर 140 कोटी भारतीयांचा सुद्धा अपमान आहे। म्हणजे सत्तेची मस्ती इतकी, हेच जर कृत्य दुसऱ्या कुठल्या पक्षाने केलं असतं तर त्या विरोधकांच्या दारात माती राहू दिली नसती आणि ईडी आणि शिडी पूर्ण घालून दिली असती घरामध्ये। अरे मोदीजी, आपल्या अंड्या पिल्ल्यांना थोडंफार तरी काही समजत्या। एवढी सत्तेची मस्ती चांगली नहीं। सोई हुई आवाम को जगाने की भूल मत करना। जिस दिन ये 140 करोड़ जाएंगे तो लेने के देने भी पड़ जाएंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि हे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप प्रणित हे जे मर्यादा पुरुषोत्तमांचं जे बोट धरून मंदिरामध्ये घेऊन जात आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गोष्टीचा तीव्र निषेध करते। शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून तर मर्यादा पुरुषोत्तम सिंहावर रामचंद्राच्या मंदिरापर्यंत मार्च काढून या गोष्टीचा आम्ही विरोध केलेला आहे। आणि निश्चितच जोपर्यंत याच्यावर देशाचे पंतप्रधान एक शब्द बोलत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आंदोलन सुरूच राहतील।